लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट 6.2. ओके, प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघतोय. त्याने एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय म्हटले बघा, तुम्हाला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांचा डेली ते किती तास काम करतात याचा तुम्हाला ते डाटा दिलेला आहे बघा. ओके, नंबर ऑफ वर्कर्स. ओके, सेकंड रो मध्ये नंबर ऑफ वर्कर्स आहेत आणि फर्स्ट रो मध्ये हे नंबर ऑफ वर्कर्स किती तास काम करतात ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके, म्हणजे 8 ते 10 तास काम करणारे किती 150 कामगार आहेत, 10 ते 12 तास काम करणारे 500 कामगार आहेत. ओके, असं तुम्हाला डाटा दिलेला आहे आणि दिलेला जो डाटा आहे त्याचा आपलं मीडियन फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता एक ग्रुप फ्रिक्वेन्सी आहे, याला ग्रुप आहे 8 to 10 हा क्लास एक ग्रुप आहे लक्षात घ्या. ओके, आपण 9th मध्ये जो काढतो आपण तो तुम्हाला सरळ डाटा दिला होता त्याचा आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये प्रमाणे मांडत होतो आणि असेंडिंग ऑर्डर प्रमाणे मांडून आपण जो मिडलला येईल त्याला आपण मीडियन असं म्हणतो. ओके, आता आपल्या इथे काय सांगत आपण ग्रुप फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे आणि ग्रुप फ्रिक्वेन्सी वरून आपल्याला काय करायचं सांगा, इथे आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचं आहे. चला आपण बघूया पहिल्यांदा सोल्युशन. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इथे मीडियन काढते सुरुवातीला तुम्हाला 3 कॉलमचं आपलं टेबल करायचं आहे. किती? 3 कॉलम्स. ओके, जर दिलेला क्लास जर कंटिन्युअस असेल तर 3 कॉलम आणि कंटिन्युअस नसेल तर 4 कॉलम. ओके, आता कंटिन्युअस म्हणजे काय आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो बघूया. ठीक आहे, पहिल्यांदा मी 3 कॉलमचं टेबल तयार करून घेतो. तीन कॉलमचं मी टेबल केलं. पहिल्या कॉलमला मी म्हणणार क्लास, याला म्हणतो मी क्लास. ओके, क्लास मध्ये डेली नंबर ऑफ अवर्स म्हटलं ते चाललंय ते डेली नंबर ऑफ अवर्स. ओके, याला आपण क्लास म्हणतो. सेकंड कॉलमला फ्रिक्वेन्सी. ओके, तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहित आहे, आपण मागच्या मीन मध्ये आपण बघितलेलं आहोत. ओके, इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, ही लेस दॅन टाईपची असते, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाटल्यास ते ब्रॅकेट मध्ये लिहा. लेस दॅन टाईप. ओके, आणि इथे खाल्ल्या CF मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, सुरुवात मी इथे क्लास मांडून घेतो. क्लास कोणती आहे सांगा, 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 16 हे क्लास आहेत. आपण मागे बघितलेलं आहोत जस्ट आपण मागच्याच प्रॅक्टिस सेट मध्ये. 10 to 12, 12 to 14, 14 to 16. ओके, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं जर क्लास कंटिन्युअस असतील तर आपल्याला किती कॉलम करायचे सांगा, 3च कॉलम करायचे. ओके, आणि क्लास कंटिन्युअस नसतील तर 4 कॉलम करायचे. आता क्लास कंटिन्युअस म्हणजे काय, इथे मी 3च कॉलम केले त्याचा अर्थ क्लास कंटिन्युअस आहे. आता क्लास कंटिन्युअस म्हणजे काय ते बघा. आधी तुम्हाला एक्झाम्पल बघितल्यावर समजलं पाहिजे मला क्लास कंटिन्युअस करायचे आहेत की नाही. म्हणजे मला ते 3 कॉलम करावे लागतील की 4 कॉलम करावे लागतील हे एक्झाम्पल बघितल्यावर समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, आता क्लास कंटिन्युअस म्हणजे काय ते एक लक्ष द्या. आता हा पहिला जो क्लास आहे त्याचं जे अप्पर क्लास लिमिट आहे, अप्पर क्लास लिमिट किती ते 10 आहे बरोबर ना. तेच अप्पर क्लास लिमिट ते सेकंड पुढचा जो क्लास असेल त्याचं लोअर क्लास लिमिट असलं पाहिजे. म्हणजे इथे जी व्हॅल्यू असेल, जी काय संख्या असेल तीच इथे असली पाहिजे पुढच्या क्लासला. ओके, इथे 12 आहेत बघा, इथे पण 12 आलेत ना. इथे 14 आहेत, इथे पण काय सांगा इथे 14 आलेत बघा, आले की नाही. याला आपण काय म्हणतो, क्लास कंटिन्युअस म्हणतो. म्हणजे क्लास पहिला जो क्लास आहे तो ज्या ठिकाणी संपतो तिथे 10 वर संपला बा पहिला क्लास, 8 to 10. दुसरा क्लास तिथूनच चालू झाला बा 10 to 12 लागून, त्याला लागून आहे म्हणजे कंटिन्युअस आहे ते थोडक्यात. ओके, इथले 10 इथे पाहिजे, इथे जी काय व्हॅल्यू असेल ती इथे पाहिजे, इथली व्हॅल्यू इथे पाहिजे. आणि इथला अप्पर क्लास लिमिट हे नेक्स्ट जो क्लास आहे त्याचा लोअर क्लास लिमिट असलं पाहिजे. ठीक आहे, याला आपण कंटिन्युअस असं म्हणतो. आता कंटिन्युअस नसते म्हणजे असं काय, इथे जर 10 असेल समजा आणि इथे 11 असतील तर त्याला आपण कंटिन्युअस म्हणणार
नाही. ओके, हे इथे क्लास कंटिन्युअस आहे. ओके, क्लास कंटिन्युअस नसलेलं पण तुम्हाला मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे, चल आपण नेक्स्ट बघूया. आता फ्रिक्वेन्सी किती आहे बघा. पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 150, दुसऱ्याची किती आहे सांगा 500, थर्डची आहे 300 आणि फोर्थची आहे 50. फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहित आहे, नो प्रॉब्लेम. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाइम म्हणजे काय सांगा. ही एकदम इझी आहे, अवघड असं काही नाही. पहिल्यांदा हे जे 150 आहेत ना, हे 150 ते आहे ते तुम्हाला इथे लिहायचे. ओके, लेस दॅन टाइप म्हणजे सांगा 150 आहे. ओके, म्हणजे 150 पेक्षा लहान, 150 पेक्षा लहान असं म्हणतो. इथे 500 आहे, बरोबर ना. काय करणार सांगा, इथे किती लहान सांगा, हे 150 प्लस हे 500 दोघांचे ऍडिशन करायचं. किती सांगा 150 प्लस 500 650. काय करतोय मी समजते ना. हे बघा, या दोघांचं मी ऍडिशन केलं, या दोघांचं, या संख्येचं या दोघांचं ऍडिशन केलं, येणारी जी काय व्हॅल्यू आहे ते मी इकडे घेतली. समजलं. आता इथे काय नाही, इथे बस हे 650 प्लस हे 350. आता ह्या दोघांचं ऍडिशन करायचं. ओके, किती येईल सांगा मला पटकन. 650 प्लस 300 950. ओके, समजलं ना. ह्या दोघांचं ऍडिशन इथे आलं तर ह्या दोघांचं ऍडिशन 950 प्लस 50 किती सांगा 1000. ओके, समजलं. सीएफ कसा काढला मी तो, तिथे आपण सीएफ काढलाय. ही फ्रिक्वेन्सी ऑलरेडी आहेच. ओके, सगळ्यात शेवटला टोटल करायची. टोटल आता एफ याची जी टोटल असेल त्याला आपण एन असं म्हणतो. डायरेक्ट मी एनच लिहितो. त्याला समेशन ऑफ एफ आय असं म्हटलं तरी चालेल. ओके, किंवा एन म्हणा. ओके, आता याची टोटल तुम्हाला परत परत करत बसण्याची गरज नाही. इथे सगळ्यात आता सीएफ आपण काढलं. सीएफ ची सगळ्यात शेवटची जी व्हॅल्यू असते, सगळ्यात शेवटला शेवटची रोल आहे ती त्याची ऍडिशन असणार आहे, बेरीज असणार आहे. समजलं काय ते. सीएफ मध्ये सगळ्यात शेवटची जी किंमत आपण इथे काढली आहे 1000 तीच एन असणार आहे इथे. ओके, तुम्हाला याची काय बेरीज काढण्याची गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट. ओके, नेक्स्ट स्टेप लक्षात घ्या. एवढं झाल्यानंतर आपल्याला n/2 आधी आपल्याला काढावं लागेल. ओके, n/2 ची व्हॅल्यू आधी काढून घ्यायची. का तर आपला मीडियन क्लास आपल्याकडे 4 क्लास 1 to 10 आहे, 10 to 12, 12 to 14, 14 to 16, बरोबर ना. आपला मीडियन जर फाइंड आउट करायचा झाला तर आपण मीडियनचा फॉर्म्युला यूज केला पाहिजे. मीडियनचा फॉर्म्युला यूज करायचा झाला तर आपण मीडियन क्लास माहित असला पाहिजे. मीडियन क्लास कसा काढायचा तर आपला n/2 चा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, n/2 n ची व्हॅल्यू किती सांगा 1000 आहे. बाय 2 n ची व्हॅल्यू 1000/2 घेतले. 1000/2 कोणत्याही व्हॅल्यूला आपण 2 ने डिवाइड करतो. याचा अर्थ सांगा, ती जी व्हॅल्यू असते तिचे हाफ करायची. लक्षात घ्या, 2 ने डिवाइड करत बसायचं नाही. 1000/2 म्हणजेच 1000 चे हाफ किती सांगा 500. म्हणजे n/2 मला किती भेटेल सांगा 500. याच्यावरून आपला मीडियन क्लास भेटणार आहे. ओके, आता 500. आता आपण सीएफ ची काढलं. सीएफ, या सीएफ चा अर्थ काय समजून घ्या. 150 म्हणजे लेस दॅन 150 म्हणजे 1 पासून 150 पर्यंत, याच्यावरती नाही. ओके, आता 1 पासून 150 पर्यंत. 650 म्हणजे 1 पासून 650 पर्यंत, लेस दॅन 650. ओके, 1 पासून 650 पर्यंत. 950 म्हणजे सीएफ 950 असं तर सांगा 1 to 950, 1 ते 950 पर्यंत. आणि 1000 म्हणजे 1 to 1000 पर्यंत. ओके, म्हणजे 1000 पेक्षा लहान, 950 पेक्षा लहान, 650 पेक्षा लहान, 150 पेक्षा लहान. ओके, आता 500 ही जी व्हॅल्यू आहे ती पहिल्या सुरुवातीला कोणत्या सीएफ मध्ये भेटते ते आपल्याला बघायचं. आता 150 पेक्षा लहान म्हटलं, 150 पेक्षा लहान ज्या संख्या आहे त्याच्यात आपलं 500 भेटतील का, नाही भेटणार, बरोबर ना. नेक्स्ट बघूया 650. 650 पेक्षा लहान मात्र हे 500 650 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपला सुरुवातीलाच कोणत्या क्लासमध्ये भेटते सांगा आपल्याला, या क्लासमध्ये भेटते. समजतंय ना. याच्या पुढे पण आपल्याला खाली खाली भेटणार आहे, पण पुढचे आपल्याला नको आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा कोणत्या क्लासमध्ये भेटते त्याला आपण मीडियम क्लास असं म्हणतो. ओके,
म्हणजे आपला 650 मध्ये भेटले, याचा अर्थ आपला मीडियन क्लास कोणता आला सांगा? 650 चा. कोणत्या सांगा? 10 ते 12. समजलं मी कसं काढलं ते? बघा 10 ते 12 हा जो क्लास आहे याला आपण मीडियन क्लास असं म्हणतात. ओके, आता आपण फॉर्म्युला यूज करणार. मीडियन इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगा? एल प्लस ब्रॅकेट मध्ये n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. ओके, या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युला ठेवायचे, बरोबर ना? सुरुवातीला मी सगळ्या व्हॅल्यू काढून घेतो. आता आपला इथे मीडियन क्लास तर समजलाय, आपण काढू शकतो. तुम्हाला मगाशी एल म्हणजे मी काय सांगा? एल मीन्स लोअर क्लास लिमिट ऑफ मीडियन क्लास. मीडियन क्लासचं लोअर क्लास लिमिट हे आणि अपर क्लास. आपण लोअर क्लास पाहिजे किती? एल बरोबर 10 घेणार. मीन्स हिअर एल इज इक्वल टू 10 भेटेल मला. समजते ना? n/2 परत काढत बसायचं नाही. ऑलरेडी आपण n/2 इथे काढलेला आहे. किती सांगा? 500. डायरेक्ट इथे आपलं 500 ठेवायचे. ओके, आता CF बघूया. CF म्हणजे तुम्हाला काय म्हटलं? प्रिसिडिंग क्लास. जो मीडियन क्लास आहे, मीडियन क्लास हा मीडियन क्लास आहे, त्याच्या प्रिसिडिंग क्लासचा आपला CF काढायचा. CF म्हणजे आता हा मीडियन क्लास प्रिसिडिंगच्या आधीचा कोणता आहे सांगा? 10 to 12 आहे हा मीडियन क्लास. त्याच्या आधीचा 8 to 10 येणार आहे, बरोबर ना? या क्लासचा CF किती सांगा? 150. त्याला आपण CF बोलणार. त्यामुळे याला आपण CF किती आहे सांगा? इथे 150. ओके, आपला F पाहिजे. F इज इक्वल टू F फ्रिक्वेन्सी. मीडियम क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा? 500 आहे. F घेतला मी 500 आणि H पाहिजे. H ची व्हॅल्यू किती आहे सांगा? H मीन्स डिफरन्स बिटवीन द लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट. ओके, या क्लास मधला डिफरन्स 12 मायनस 10 किती आहे सांगा? 2. मीन्स H इज इक्वल टू किती घ्यायचे सांगा मला? इथे 2 घ्यायचे. समजते काय करते मी? आता मी व्हॅल्यू ठेवणार पटपट. L ची व्हॅल्यू ठेवली 10 मी प्लस n/2 तुम्हाला माहिती आहे आपण 500 काढलाय. n/2 500 ते घेतले मी. मायनस CF किती आहे बघा? 150 डिवाइड बाय F किती आहे? 500 इंटू H ची व्हॅल्यू आहे 2. ओके, मीन्स 10 प्लस 500 मायनस 150 किती आहे सांगा? 350 डिवायडेड बाय 500 इंटू 2. ओके, 500 ने 350 ला डिवाइड करा, किंवा तुम्हाला जवळ 2 ने याला डिवाइड करा तरी चालेल. पहिल्यांदा मी आज 0 ला 0 कॅन्सल करतो मी. ओके, इथे 2 राहिले, तिथे 50 राहिले, बरोबर ना? मीन्स 2 1 जा 2, 50 ला डिवाइड केलं तिथे येणार 25. 25 2 जा 50. राहिले का सांगा? इथे 10 प्लस 35 डिवायडेड बाय 25. ओके, याचा आन्सर काय सांगा? डायरेक्टली तुम्ही 25 आणि 35 ला डिवाइड करून त्यांची ऍडिशन केलात तरी चालेल, किंवा असं करा डिनॉमिनेटर सेम करा आणि नंतर डिवाइड करा तरी चालेल. तुम्हाला जमेल तसं करा. ठीक आहे, मी करतो 10 प्लस यांचं डिवायडेशन करतो मी. 35 डिवाइड बाय 25 किती येईल आन्सर? 25 1 चा 25 येईल. पुढे पॉइंट येणार, 10 राहिले. 25 4 चा मीन्स 1.4. ओके, 10 प्लस 1.4 किती येणार सांगा? 11.4 मीन्स 11.40 होईल. म्हणजे मला मीडियन किती भेटलं सांगा? इथे 11.40. ओके, खाली आन्सर लिहा.